वहिनी, अगं कोण आठवण काढतंय? तू पाणी पी ना. हो पिते. कोण आठवण काढत असेल? आत्या. अजून कोण? दादा. सावकाश. ठसका लागलाय म्हणजे नक्की अथर्व नाही. तिच्या दळिद्री काकांनी म्हणजे तिच्या गरीब काकांना तिची आठवण आली असेल कदाचित. पण ते का? हो, असं काय करताय? आता दिवाळी गेली, भाऊबीज गेली, पहिली दिवाळी ना तिची. माहेरी नाही जाता आलं तिला, म्हणून आठवण आली असेल. फराळ मिळाला नाही ना. नर्मदा, मीराला तिच्या काकांना जी काही मदत करायची असेल ती करू शकते. ती या घरची सून आहे. बाबा, उचकी स्वतःहून आलीये. अरे चा, हिची उचकी पण थांबली. 100 वर्ष आयुष्य याला. मीरा, अगं जा, त्यांच्या बॅग्स वगैरे घे जरा. वेलकम कर. नाही काय, जा लगेच. बावळट, जा. मी पाणी घेऊन येते. काय अथर्व, रात्रभर झोप लागली नाही का काय? नाही, पहाटे एवढ्या लवकर निघालास? नाही ऑब्विसली नसेल झाली झोप दादाची. लवकर येईन असं प्रॉमिस होतं ना. कुणाला? ऐकावं ते नवलच आहे सगळं. पण अथर्व, एवढे सगळे गिफ्ट आणलेस आमच्यासाठी. वा वा वा, सोन्याहून पिवळं झालं अगदी.
आत्या गिफ्ट्स ना घरातल्या लहानांसाठी आहे, म्हणजे वेदा आणि अनन्यासाठी. तुमच्यासाठी नेक्स्ट टाइम आणेन मी, प्रॉमिस. पापाने थँक्यू. दादा काय ग काय झालं काय झालं? मानेवर काय आहे तुझ्या? काय? वहिनी तूच बघ ना. सांग ना काय आहे मला. वहिनी बघ पटकन. बघते. काहीतरी चावलंय, थोडस लाल झालंय. काय चावलंय? नाही नाही, कोण चावलंय? लव्ह बाईट? दादा हा? अनन्या, अनन्या, व्हॉट नॉनसेन्स. अरे ते बघ बाबा, इथे लव्ह बाईट. लव बाईट म्हणजे? काका, लव्ह म्हणजे प्रेम, बाईट म्हणजे एक मिनिट. तुम्हाला नाही कळणार ते. हा, जाऊ दे. पण अथर्व, लव्ह बाईट्स वगैरे? आत्या लव्ह बाईट नसेल ते काहीतरी वेगळं असेल. लव्ह बाईट कोण चावलंय? एक मिनिट, पकड, ग्लास पकड. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.